Up, sir, can you please come share your thoughts? ऑल राईट. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल मॉर्निंग. थँक्यू. ज्या लोकांनी जे एक्सप्लेन केलेलं आहे त्यांना मी रिअली अप्रिशिएट करेन. सो मी सगळ्यांना हेच सांगेन की मित्रांनो, प्रत्येकाने पार्टिसिपेट करा. हा जो प्लॅटफॉर्म आहे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी, हा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, हा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला इन्स्पिरेशन देण्यासाठी, हा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला चांगलं बनवण्यासाठी, तुमचे ड्रीम्स अचीव करण्यासाठी. सो जितकं जास्त तुम्ही ह्याच्यामधून त्याचा जो बेनिफिट घ्याल हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. जे लोक बोलतायत की जसे की मी आता डॉक्टर गुणवंत यांचा ऐकलं की रिसोर्सेस, ते त्यांना वेळ भेटत नाही, ते गाडीत असतात. मित्रांनो, रिसोर्सेस कधी तुमच्याकडे कधी मिळणार नाही. पण मला एवढंच सांगायचं, रिसोर्सेस म्हणजे काय, की मला वेळ भेटत नाहीये, माझ्याकडे पुस्तक नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझी फॅमिली सपोर्ट नाहीये, माझ्याकडे हे नाही ते नाही, ते हे सगळे रिसोर्सेस आहेत. रिसोर्सेस नसणार. पण जर तुमच्याकडे रिसोर्सफुल माइंड असेल तर तुमच्याकडे रिसोर्सेस मिळेल. लक्षात ठेवा. तर पहिला रिसोर्सफुल माइंड आहे की तुम्ही त्या पलीकडे जाण्यासाठी आहेत का. जिथे इच्छा तिथे मार्ग. तुमच्याकडे ती इच्छा आहे का. तर एवढंच फक्त ठेवा की रिसोर्सफुल माइंड नेहमी ठेवा. लक्षात आला. आणि आजचा जो कोट आहे जो अर्नल्ड श्वार्झनेगरने केलेला आहे, जर तुम्ही वेळ काढला नाही आणि मेहनत केली नाही तर तुम्हाला परिणाम मिळणार नाही. येस, एक्झॅक्टली प्रॉपरली आहे तो. कारण की मित्रांनो, मला ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की सक्सेस कधीही ऍक्सिडेंटने मिळत नाही. लक्षात आला. सक्सेस कधी ऍक्सिडेंटने मिळत नाही. जर तुम्ही वेळ काढला नाही आणि मेहनत घेतली नाही तर बदल होणार नाही. फक्त स्वप्न पाहून, स्वप्न बघून किंवा प्लॅनिंग करून काही होत नाही. ऍक्शन घेतल्यावरच रिझल्ट मिळतात. ऍक्शन. मी जर तुम्हाला बोलत असेल की तुम मुझे 2 साल दो, मैं तुमको 20 साल दूंगा, ह्याच्यामध्ये 2 वर्षाचा ऍक्शन पाहिजे. लक्षात आला. फक्त प्लेन नाहीये. तुम्ही न ऍक्शन घेऊन तुम्ही स्वतःचा लाईफ मागे ढकलताय. तुम्हाला माहिती आहे कितीतरी लोकांचे मी 1 to 1 एवढे जणांचे घेतलेले आहेत. लोकांचा इन्क्रीमेंट लाईफ मध्ये होतच नाहीये, ते डिक्रीमेंट होत आहेत. डिक्रीमेंट होत आहेत. ज्यांचा 6-7% खालती जो वर्षाचा इन्क्रीमेंट होतोय, दॅट मीन्स दे आर गोइंग इन नेगेटिव्ह. आणि हे 2-3-4-5 वर्षामध्ये त्यांची वेल्थ निघून जाणार आहे. सो हा एक हाय अलर्ट आहे. ज्या लोकांचा 10% खालती इन्क्रीमेंट होतोय, मित्रांनो, यू आर इन अ चुकीच्या ह्याच्यामध्ये आहेत की तुमचा इन्क्रीमेंट होत आहे. तुम्ही ऍक्च्युअली डिक्रीमेंट होत आहे. तुम्ही मागे जात आहे. आणि हे आता नाही कळणार आहे. सो मला मिनिमम 14 ते 15% पाहिजे. तुमची सॅलरी असो, तुमचं काही असो, राईट आहे. आणि मिनिमम माझ्याकडे कमीत कमी 5 to 7 इन्कम सोर्सेस वाले पाहिजे. तेव्हा वेन यू आर, माझी माझी कंडिशन्स आहे 7 इन्कम सोर्सेस आणि 14 ते 15 इन्क्रीमेंट पर्सेंटेज मध्ये इन्क्रीमेंट. जोपर्यंत तुम्ही हे नाही करत तोपर्यंत युअर लक्झरीची तुम्ही नाही करू शकत. तुम्ही एलिजिबल नाहीये. कारण की तुम्ही आपल्या फॅमिलीसाठी क्राईम करताय. कारण की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. सो तोपर्यंत सॅटिस्फाईड होऊ नका. दिस इज माय रिक्वेस्ट. आणि जर आपण वेळ काढला नाही मनी स्किल शिकण्यासाठी, एक्सपेन्स ट्रॅक करण्यासाठी आणि फायनान्शियल प्लॅन रिव्ह्यू करण्यासाठी, तर वेल्थ कधीच ग्रो होणार नाही. खूप लोक म्हणतात मला सर आता शिकण्यासाठी वेळ नाही आहे, पण नंतर आयुष्यभर पैशाची चिंता करत बसतात. मग लक्षात आलं. मनी मॅनेजमेंट हा वन टाइम टास्क नाही आहे. तो कन्सिस्टंट ऍक्शन आणि डिसिप्लिन आहे. वेळ काढला नाही, काम केलं नाही तर रिझल्ट मिळणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन. किसानला मी जे बोललो ते कनेक्ट झाली. वेळ काढला नाही, काम केलं नाही तर रिझल्ट मिळणार नाही. तर तुम्ही जे जे करताय तसं तुम्हाला भेटणार आहे. लक्षात आलं. सो थँक्यू स्वप्नील फॉर अ वंडरफुल कोट अँड वंडरफुल एनर्जी. थँक्यू व्हेरी मच. आणि प्लीज पार्टिसिपेट. कम ऑन कॅमेरा. कॅमेरावरती या. शेअर युअर, तुमचा फेस शेअर करा. तुमची फेस व्हॅल्यूच नाही आहे. लक्षात आला. तुमची फेस व्हॅल्यू, लोक तुमचे चेहरा बघून, तुम्ही ट्रान्झॅक्शन कुणाबरोबर करणार आहेत. लोकांबरोबर करणार आहे. किती जण कनेक्ट झालेत माझ्याबरोबर. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट Thank you. मॉर्निंग. थँक्यू. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you. Great. Yes.